आणि पंचायत समितीमध्ये दोन्ही ठिकाणी सर्वात जास्त सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले। महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। महानगरपालिकेमध्ये तर अभूतपूर्व अशा प्रकारचं यश हे जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं आणि जवळजवळ 8 महानगरपालिकांमध्ये थेट बहुमत हे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालं आणि निम्म्यापेक्षा जास्त जागा म्हणजे इतर सर्व पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, अशा सर्व पक्षांच्या एकत्रित जेवढ्या जागा आहेत त्याहीपेक्षा जास्त जागा एकट्या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी निवडून आल्या। आणि आपण जर हे मतदान बघितलं तर जवळपास 198 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या या निवडणुका झाल्या। त्याच्यामध्ये भाजपला 1,20,11,597 एवढं मतदान मिळालेलं आहे। 1,20,00,000 आणि आपण विधानसभेचा विचार केला तर त्याहीपेक्षा जास्त मतदान हे आता भाजपला या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामुळे एक प्रकारे प्रचंड मोठा विश्वास जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवला आणि भारतीय जनता पक्षाला जो 4थ्या क्रमांकावरचा पक्ष होता तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष हा त्या ठिकाणी केला। सातत्याने आमचा ग्राफ हा वाढतच गेला आहे। लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था एक प्रकारे या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी जे एक पारदर्शितेचं वातावरण सुरू केलेलं आहे, एक जो विकासाचा एक त्यांनी अजेंडा तयार केलेला आहे, त्याला लोकांनी महाराष्ट्रामध्ये देखील आमच्यावर विश्वास ठेवून पूर्ण समर्थन दिलेलं आहे। मुंबईमध्ये आम्ही पारदर्शितेचा अजेंडा घेऊन या ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि प्रचंड मोठं यश हे जनतेने आम्हाला दिलं। 31 जागा भारतीय जनता पक्षाच्या होत्या, त्यावरनं थेट 82वर आम्ही गेलो। प्रचंड मोठा समर्थन हे मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या पक्षाला या ठिकाणी मिळालं। त्यामुळे जो अजेंडा भारतीय जनता पक्षाने मुंबईच्या निवडणुकीमध्ये मांडला होता तो अजेंडा मुंबईच्या जनतेनं स्वीकारला, पारदर्शितेला मुंबईच्या जनतेनं कौल दिला। पण मुंबईमध्ये 114 जागा ज्या बहुमताच्या आहेत या कोणत्याच पक्षाला मिळालेल्या नाहीत। मोठा पक्ष म्हणून 84 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्याच्या खालोखाल 82 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि त्यामुळे जवळजवळ मॅन्डेट जे आहे हे दोन्ही पक्षांना सारखं हे त्या ठिकाणी मिळालं, पण 2 जागा या शिवसेनेला जास्त मिळाल्या आहेत। आणि म्हणून गेल्या 2-3 दिवसांमध्ये कोर कमिटीने या सगळ्या परिस्थितीवर विचार केला। 8 महानगरपालिकांमध्ये थेट आमचा महापौर त्या ठिकाणी होणार आहे। मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महापौर पदावर आपण दावा करावा की नाही, महापौराची निवडणूक लढवावी की नाही, या संदर्भात आमच्याकडे चर्चा झाली। या चर्चेच्या दरम्यान साधारणपणे एक विषय सातत्याने समोर आला की आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना या ठिकाणी जर निवडणूक लढायची असेल आणि ती जिंकायची असेल तर त्याकरता कोणत्या ना कोणत्या पक्षाची किंवा पक्षांची मदत घ्यावी लागेल। तशा प्रकारचे काही संकेत देखील आम्हाला प्राप्त होत होते की अशा प्रकारची मदत ही आम्हाला मिळू शकते, असे संकेत देखील होते। कोर कमिटीने या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यानंतर एक गोष्टीचा निर्णय कोर कमिटीने केला की मुंबईच्या जनतेचा जो कौल आहे हा पारदर्शितेला कौल आहे आणि त्यामुळे या पारदर्शितेचा अनादर आपल्याला करता येणार नाही आणि म्हणून फार जोडतोड करून या ठिकाणी महापौर पद मिळवता येईल, पण ते महापौर पद मिळवत असताना
पारदर्शितेवर कॉम्प्रोमाइज केलं तर ज्या जनतेनं आपल्याला कौल दिला त्या जनतेसोबत आपण त्यांच्या कौलाचा अनादर केला असा त्याचा अर्थ होईल। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे, महापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही, उपमहापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही। आपल्याला माहिती आहे की स्थायी समितीमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा पर्सेंटेज अनुसार प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक आहेत त्याच्या आधारावर जागांच्या प्रमाणात त्या जागा मिळतात। त्या प्रमाणामध्ये भाजपलाही 10 जागा मिळतील आणि शिवसेनेलाही 10 जागा मिळतील। समसमान जागा मिळाल्या तरीही स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूकही भारतीय जनता पार्टी लढणार नाही। सुधार समितीतही भाजपला आणि सेनेला सारख्या जागा मिळतील, दोघांचे तेवढेच लोक नॉमिनेट होतील, त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही। शिक्षण समितीतही सारख्या जागा आमच्या नॉमिनेट होतील, तरीही त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही। BST मध्ये देखील भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही। अजून माझं निवेदन राहिलंय माझं। भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला आहे की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काम करतील। पण याचा अर्थ असा नाही की आम्ही विरोधी पक्षनेता घेऊ, आम्ही विरोधी पक्षनेता घेणार नाही, आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही। मुंबईच्या हिताच्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सत्तारूढ पक्षाला, शिवसेनेला समर्थन देऊ। जे मुंबईच्या हिताचे विषय असतील त्याच्यावर त्यांच्या बाजूनेच मतदान करू, पण त्याच वेळी पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून महानगरपालिकेत पारदर्शिता असली पाहिजे, तिथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, याकरता त्यावेळी जी परखड भूमिका घ्यायची आवश्यकता असेल ती भूमिका भारतीय जनता पक्ष हा निश्चितपणे या ठिकाणी घेईल। एकीकडे हे करत असताना आम्ही निवडणुकीच्या काळातही त्या ठिकाणी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या कारभारामध्ये अधिक पारदर्शिता आली पाहिजे। आणि मुंबईच्या संदर्भात जे काही घडलं तर मी सांगितलंच, पण केवळ मुंबईपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता यावी या दृष्टीनं आम्ही निर्णय केला आहे की एक समिती राज्य सरकार तयार करेल, जी समिती महानगरपालिकेचे कायदे, नियम, कार्यपद्धती याचा अभ्यास करेल, महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे पारदर्शिता आणता येईल या संदर्भातल्या शिफारसी ही समिती राज्य सरकारला करेल। श्री रमानाथ झा, श्री गौतम चॅटर्जी आणि श्री शरद काळे हे अत्यंत वरिष्ठ सनदी अधिकारी या समितीमध्ये असतील आणि ही समिती पुढच्या 3 महिन्यामध्ये या सगळ्या बाबींचा अभ्यास करून महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता ज्या शिफारसी करेल त्या शिफारसींना राज्य सरकार योग्य प्रकारे त्या ठिकाणी लागू करेल। एक दुसरा विषय या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सांगितला होता की मुंबई हे मोठं शहर आहे, त्यामुळे इथल्या कारभारात पारदर्शिता आणण्याकरता एक उपलोकायुक्त असला पाहिजे। आज उपलोकायुक्त आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं ज्युरिस्डिक्शन आहे, लोकायुक्तांकडे आहे, लोकायुक्तांना अधिकार आहे, ते उपलोकायुक्ताचं ज्युरिस्डिक्शन ठरवतात आणि राज्य सरकारला अधिकार आहे की एकापेक्षा अधिक उपलोकायुक्त राज्य सरकार नेमू शकतं। त्यानुसार एक उपलोकायुक्त आम्ही नेमणार आहोत आणि माननीय लोकायुक्तांनाही विनंती करणार आहोत की त्यांना मुंबईचं ज्युरिस्डिक्शन द्यावं आणि त्या माध्यमातून पारदर्शितेकरता अधिक चांगली संस्थात्मक व्यवस्था ही उभी करायचा निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। मला असं वाटतं की
भारतीय जनता पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं, ज्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला, त्या सगळ्यांना आमचा हा निर्णय अत्यंत मनपूर्वक आवडेल आणि म्हणून त्यांचा कौल जो आहे त्याचा सन्मान ठेवत भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे. मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, आम्ही लढवणार नाही याचा अर्थ अतिशय क्लिअर आहे आणि आमच्या मतांची आवश्यकता असेल तर आम्ही मतं देखील देऊ. मतं द्यायला आम्हाला कुठलीही अडचण नाही. आज भारतीय जनता पार्टी के कोर कमेटी की मीटिंग हुई. पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी को बहुत बड़ा समर्थन दिया. नगर पालिका के चुनाव में सबसे ज़्यादा पार्षद और सबसे ज़्यादा नगराध्यक्ष ये भारतीय जनता पार्टी के चुनकर आए. जिला पंचायत के चुनाव में सबसे ज़्यादा जिला पंचायत के सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए. पंचायत समिति के चुनाव में सबसे ज़्यादा सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए और नगर निगम महानगर पालिका के चुनाव में भी सबसे ज़्यादा सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए. बाकी सारी पार्टियों को मिलाकर कांग्रेस, एनसीपी, शिवसेना, एमएनएस और बाकी सारी पार्टियों के मिलाकर जितने हैं उससे ज़्यादा अकेले भारतीय जनता पार्टी के पार्षद लोगों ने चुनकर दिए. एक बहुत बड़ा विश्वास भारतीय जनता पार्टी के ऊपर महाराष्ट्र की जनता ने दिखाया. जिस प्रकार से देश में माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति को कायम किया है, उसको एक प्रकार से दिशा दी है, महाराष्ट्र में भी उसी अनुसार हम लोग कार्य कर रहे हैं और उसी पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति को लोगों ने स्वीकृत किया है और हमारे विकास के कार्यों को लोगों ने अधोरेखित किया है. इसलिए बहुत बड़े पैमाने पर महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी को जीत मिली. मुंबई के चुनाव में इसी पारदर्शिता के एजेंडे पर भारतीय जनता पार्टी चुनाव लड़ी थी और लोगों ने बहुत बड़ा जनसमर्थन भारतीय जनता पार्टी को मुंबई में भी दिया और 31 से सीधे 82 तक भारतीय जनता पार्टी इन चुनाव में पहुंची. और ज्ञात होगा कि किसी भी पार्टी को 114 सीटें ये नहीं मिली, लेकिन बड़ी पार्टी के रूप में शिवसेना को 84 और उसके ठीक पीछे 82 सीटें ये भारतीय जनता पार्टी को मिली. इसका मतलब ये है कि एक प्रकार से दोनों को यहाँ पर मैंडेट मिला है और इसलिए भारतीय जनता पार्टी ने महापौर का चुनाव लड़ना चाहिए या नहीं लड़ना चाहिए, इसके ऊपर हमारी कोर कमेटी में चर्चा हुई. इस चर्चा में ये निर्णय हुआ कि चूंकि किसी को भी बहुमत नहीं है और अगर इस चुनाव को जीतना है तो अलग अलग पार्टियों की मदद के बाद ही हम इसको जीत सकते हैं. और जिस विश्वास के साथ हमारी पारदर्शिता को लोगों ने स्वीकृत किया है, इस प्रकार से अगर हम लोग अलग अलग लोगों को जोड़कर सत्ता को कायम करेंगे, महापौर का चुनाव जीतेंगे, तो शायद एक प्रकार से लोगों ने जो हमारे ऊपर विश्वास दिखाया है उसका अनादर होगा. और इसलिए 2 ही सीटें ज़्यादा क्यों न मिली हो, लेकिन शिवसेना को 2 सीटें ज़्यादा मिली है, इसलिए वे महापौर का चुनाव लड़े. भारतीय जनता पार्टी ने निर्णय किया है हम महापौर का चुनाव नहीं लड़ेंगे, हम उपमहापौर का चुनाव नहीं लड़ेंगे. स्टैंडिंग कमेटी में हमारी पद्धति के अनुसार परसेंटेज ऑफ कॉर्पोरेटर्स इस पर नियुक्तियां होती है. उसमें बीजेपी के 10 लोग जाएंगे, शिवसेना के भी 10 लोग जाएंगे. फिर भी भारतीय जनता पार्टी स्टैंडिंग कमेटी के अध्यक्ष का चुनाव नहीं लड़ेगी. हम पारदर्शिता के पहरेदार इस रूप में हमारे नगर सेवक महानगर पालिका में काम करेंगे. जो मुंबई के हित के प्रस्ताव होंगे उन प्रस्तावों पर भारतीय जनता पार्टी पूर्ण रूप से शिवसेना को मदद करेगी. लेकिन जहां पर पारदर्शिता का प्रश्न होगा वहां पर किसी भी छोर पर जाकर भारतीय जनता पार्टी पारदर्शिता को कायम करने के लिए मुंबई की महानगर पालिका में लड़ाई करेगी.
हम लोग विपक्ष में नहीं बैठेंगे, विपक्ष के नेता पर हम क्लेम नहीं करेंगे, हम लोग सत्ता पक्ष का ही साथ देंगे, लेकिन ये साथ देते समय पारदर्शिता ये इसका मायना होगा, ये हमने तय किया है। साथ ही में इस महानगर पालिका के नगर निगम के चुनाव से पहले हमने घोषणा की थी कि नगर निगमों का जो कार्य है उसमें ज़्यादा पारदर्शिता आनी चाहिए, और इस पारदर्शिता को लाने के लिए मुंबई सहित सारे नगर निगमों के जो कानून है, उसके जो नियम है, उसकी जो कार्य पद्धति है, इसका अभ्यास करने के लिए एक त्रिसदस्यीय समिति हम लोग तैयार कर रहे हैं। ये समिति आने वाले 3 महीने में इसका अभ्यास करके हमको एक रिपोर्ट देगी, जिस रिपोर्ट के आधार पर कानून में संशोधन करना होगा तो वो संशोधन किया जाएगा, नियमों में संशोधन करना होगा तो वो किया जाएगा, और कार्य पद्धति में बदलाव करना होगा तो वो किया जाएगा, जिसके माध्यम से पारदर्शिता को हम लोग महानगर पालिकाओं के नगर निगमों के कार्यों में प्रस्थापित करने की कोशिश करेंगे। एक चीज़ और हमने ये निर्णय लिया है, हमने महानगर पालिका के चुनाव से पहले कहा था, महाराष्ट्र में सम्मानीय लोकायुक्त काम कर रहे हैं, उपलोकायुक्त काम कर रहे हैं, उनका जुरिस्डिक्शन पूरा महाराष्ट्र है, और लोकायुक्त उपलोकायुक्त का जुरिस्डिक्शन भी तय करते हैं। लेकिन मुंबई एक बहुत बड़ा शहर है, और इसलिए हमने ये कहा था कि यहाँ पर प्रशासन में अधिक पारदर्शिता आए। इस दृष्टि से हम लोग एक और उपलोकायुक्त को नियुक्त करेंगे, और माननीय लोकायुक्त जी को सरकार ये निवेदन करेगी कि इन उपलोकायुक्त को मुंबई के लिए वो वहाँ पर रखे और उनको मुंबई का जुरिस्डिक्शन दे, इस प्रकार का भी निर्णय हमने लिया है। नाही, असं आहे की त्यांना साथ हवी आहे की नाही हवी हे त्यांनी ठरवायचं आहे, तो प्रश्नच नाही आहे। आमचा निर्णय आम्ही केलेला आहे। आमचा निर्णय हा आहे की आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून समोर चाललो आहे। पहिला प्रश्न मुंबईचा प्रश्न सुटलेला आहे। अनेक जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथे जर शिवसेनेची मदत लागली तर सत्ता बसू शकेल, याबाबत ठरलंय का? म्हणजे मुंबई झालं तर इतर ठिकाणी आता युतीमध्ये महापालिकेची वापरली नाही, त्याच्या संदर्भात चर्चा होईल। एक सवाल है कि आज बीजेपी ने एक तरह से जो स्टैंड लिया है, कहीं ना कहीं शिवसेना बीजेपी में जो तलखियां थी, जो दूरियां थी, वो कहीं ना कहीं मिटाने में कामयाब रहेंगे और आगे। देखिए, कल हमारी कैबिनेट की बैठक हुई। कैबिनेट के बैठक में शिवसेना के मंत्री कल सम्मिलित हुए। सारे विषयों के ऊपर हमने एक मत से कल निर्णय किए, और मुझे लगता है कि उन्होंने भी इस बात को साफ किया है कि राज्य सरकार में वो हमारे साथ में है। और जहाँ तक ये निर्णय का सवाल है, मुंबई के मद्देनज़र हमने ये लिया हुआ निर्णय है। एक सवाल है, आप लोकायुक्त दे रहे हैं, आप उपलोकायुक्त दे रहे हैं, और मुंबई म्युनिसिपल कमिश्नर भी डायरेक्ट आपको रिपोर्ट करते हैं कि पारदर्शिता के मुद्दे पर और ज़्यादा तेज़ी से शिवसेना को घेरने की कोशिश उनके ही घर में या उनके ही गुफा में, जैसा आपने कहा था, और वो घेरने की कोशिश है। उपलोकायुक्त भी आप दे रहे हैं, मुंबई म्युनिसिपल कमिश्नर भी आपको रिपोर्ट कर रहा है। देखिए, उपलोकायुक्त का जो पद है ये संवैधानिक पद है, ये हमको रिपोर्ट नहीं करता, ये पूरे तरीके से स्वायत्त है। और जिस समिति की हमने बात की है, ये मुंबई के लिए नहीं, वैसे अगर विचार करें तो 8 नगर पालिका तो महानगर पालिका है, सीधी भारतीय जनता पार्टी के पास है, पूरा बहुमत हमारे पास है। उसके बावजूद हमने ये तय किया है कि पारदर्शिता के मद्देनज़र इस प्रकार की समिति तैयार की जाएगी। मुझे लगता नहीं कि किसी पार्टी को सामने रख के इसका विचार किया जा रहा है, व्यवस्था को कायम करने का प्रयास है। आम्ही गुड्या गोविंदानेच नांदतोय। वोटिंग की बारी आएगी क्योंकि कईयों ने पर्चा भरा है, तो बीजेपी के कॉर्पोरेटर हालांकि खुद तो चुनाव नहीं लड़ रहे हैं, क्या किसी अन्य को भी साथ देने की संभावना है? देखिए, शिवसेना के सिवाय किसी और पार्टी को भारतीय जनता पार्टी मतदान नहीं करेगी। विरोधक टीका करत होते राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी कुठेतरी भाजप झुकेल किंवा भाजप माघार घेईल, हे चित्र पाहायला मिळते। मला असं वाटतं की परिस्थिती अतिशय समोर आपल्या क्लिअर आहे। भाजपजवळ जे 2 पर्याय होते, एक पर्याय होता जोडतोडचं राजकारण करून महापौर बनवायचा, जी शक्यता निश्चितपणे होती, आणि दुसरं होतं की लोकांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ व्हायचं आणि ही भूमिका घ्यायची।
त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र होण्याकरता ही भूमिका आम्ही घेतली. मुंबईच्या जनतेकरता घेतलेला हा निर्णय आहे. आमच्या सरकारचं स्थैर्य हे कायम आहे. आपण कालही बघितलं की शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये आले, सगळ्या विषयांवर आम्ही एकमताने निर्णय केला. त्याच्यामुळे याच्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेशी राज्य सरकारच्या स्थैर्याचा संबंध कुठलाही नाही. मुंबईच्या जनतेने जो कौल दिला त्या कौलाचा आदर करण्याकरता निर्णय आम्ही घेतला. कोटी रुपयांचे घोटाळे असलेल्या महापालिकेत पारदर्शी कारभार 82 सदस्य विरोधी पक्षात न बसता निर्माण करू शकतील? 100% करू शकतील. का करू शकणार नाही? कारण आता आम्ही जवळजवळ समसमान आहोत. आमच्याशिवाय महानगरपालिकेमध्ये निर्णय घेणं हे शक्य होणारच नाही. निर्णय घ्यायचे असतील तर जे निर्णय आहेत त्याच्यात आमची सहमती घ्यावी लागेल किंवा मग दुसऱ्याचे म्हणजे काँग्रेसच्या मदतीने निर्णय घ्यावे लागतील. आणि पारदर्शितेच्या निर्णयावर आम्ही जर अडून राहिलो तर मला वाटत नाही की अपारदर्शी निर्णय होऊ शकतील. सरकार वाचवण्यासाठी भाजपने सपशेल माघार घेतल्याचं आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट केलेल्या आहेत. भाजप मुंबईत महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. आणि याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दिवाकर रावते आता आपल्यासोबत आहे. सर, आपण ऐकलं की मुख्यमंत्र्यांनी आता नेमका या पत्रकार परिषदेत काय स्पष्ट केलेलं आहे? खुश आहात का या निर्णयावर? हा प्रश्न खुशीचा नाही आहे. शिवसेना ही महाराष्ट्र मुंबईमध्ये नंबर 1 आहे हे जनतेने कालच्या निकालामध्ये स्पष्ट केलं. पहिल्यांदाच देशामध्ये 5व्यांदा एका महानगरपालिकेमध्ये जनतेने एकाच पक्षाला सातत्याने नंबर 1 देणं ही विस्मयकारक घटना आहे. परंतु लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे. शिवसेनेचं मुंबईचं नातं त्यांनी कायम ठेवलं. त्या मतदारांचा आदर माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच्या निर्णयात केला असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मुंबईकरांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि शिवसेनेला दिलेला कौल आहे त्याचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपने शिवसेनेसमोर माघार घेतली असं म्हणायचं का आता? नाही, मी असं काही म्हणणार नाही, कारण त्यांचा पुढचा अजून चालू आहे. तुम्हाला थोडी घाई होती प्रतिक्रिया म्हणून मी दिली. तर त्याने आमच्याशिवाय ठराव पास जाणं, पारदर्शकता वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांच्या चालू आहेत. तर ठराव पास होणार नाहीत, अमुक सगळं आहे त्यांचं चालू. सर, आणखी एक प्रश्न उरतो. मुंबईकरांच्या मताचा आदर त्यांनी केला 1 नंबर मतदान शिवसेनेच्या बाजूने. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. बाकी कशा प्रतिक्रिया लगेच देणं हे अयोग्य ठरेल, कारण ते मुख्यमंत्री आहेत. खरं तर पक्षप्रमुखांनी आशिष शेलारने जाहीर करायला पाहिजे अध्यक्ष या नात्याने. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत पण ते जाहीर करतायत. तर मी तेव्हा मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. ते मनापासून मुंबईकरांचा आणि उद्धवांच्या नेतृत्वाचा सन्मान करतायत. निश्चितपणे सरकार वाचवण्यासाठी भाजपने किंवा मुख्यमंत्र्यांनी तडजोड केली होती. पण सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा उरतो तो म्हणजे की शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार होती. आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल का? आमच्याकडे बाहेर पडणं, आत राहणं, कुठे काय करणं हा निर्णय पक्षप्रमुख घेतात. आपल्याला माहिती आहे. आमच्याकडे काय 4 डोकी चर्चा करून करत नाही. आमच्याकडे आम्ही चर्चा जरूर करतो नेते, परंतु निर्णय हे आमच्याकडे पक्षप्रमुखांकडून जाहीर होतो. तो जो निर्णय असतो तो आमच्याकरता अंतिम असतो. निश्चितपणे आता आपण बघतोय की भाजपने सांगितलेलं की तुम्हाला लगेच काय एवढी काय असली घाई झाली? सर, आणखीन एक महत्वाचा आणखीन एक प्रश्न आहे ते म्हणजे महापौर उपमहापौर पद यासाठी आता उमेदवार देणार नाहीये भाजप, पण काँग्रेसचा उमेदवार मात्र रिंगणात आहे महापौर पदासाठी. काय वाटतं त्याबद्दल? मला काय वाटायचंय, काँग्रेसच्या 31 मतावरती लढणार असतील तर त्यांना लखलावो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय की सरकार वाचवण्यासाठी भाजपने सपशेल शिवसेनेपुढे माघार घेतलेली आहे. भाजप आता मुंबईत महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीये मुंबईत. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आता हा शिवसेनेने जोरदार मुसंडी मारून ही बाजी घेतल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अधिक माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव. आशिष, आपण पाहिलं की मुंबई महापौर पद असेल किंवा उपमहापौर पद असेल, स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक असेल, आता भाजपने सपशेल शिवसेनेपुढे माघार घेतलेली आहे. आम्ही पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून महापालिकेत काम करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. रचना, आत्ताची ही बातमी आहे की आपलं सरकार वाचवण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपशेल शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर माघार घेतलेली आहे। सरकार वाचवण्यासाठी दुसरा पर्याय हा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नव्हता। आपल्याला माहिती आहे, परवा म्हणजे सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू होत आहे। उद्या जे सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम होतो तो आहे आणि त्याच्या आधी आज मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे की मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचाच होईल। महापौर पदाच्या शर्यतीत भाजप उतरणार नाही, उमेदवार देणार नाही। एवढंच नाही तर स्थायी समितीचं अध्यक्षपद असेल, बेस्ट समितीचं अध्यक्षपद असेल, इतर महत्त्वाची पदं असतील, विरोधी पक्षनेता पद असेल, या पदांवरही भाजप दावा ठोकणार नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना ही वस्तुस्थिती त्यांनी जाणली की आपल्याला आपलं सरकार वाचवण्यापासून कुठल्याही पर्याय नाही। आधी सरकार वाचवावं लागेल आणि त्यानंतर शिवसेनेला वाकुल्या दाखवावं लागेल किंवा मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीबद्दल बोलावं लागेल। सरकार वाचवायचं असेल तर त्याची घोषणा आजच करावी लागेल, कारण सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू होतं आहे। म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एकतर्फी समर्थन हे शिवसेनेला देऊ केलेलं आहे। सपशेल माघार घेतलेली आहे। सरकार वाचवण्यासाठी भाजपला शिवसेनेबरोबर तडजोड करावी लागेल। जर का अधिवेशनादरम्यान विश्वासदर्शक ठराव हा पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आला तर मग तिथं भाजपची मुख्यमंत्र्यांची कोंडी होऊ शकते। ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावरती आजच शिवसेनेबरोबर तडजोड करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि भाजपनी घेतला आणि त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलेलं आहे की आपण मुंबईच्या महापौर पदातून भाजप म्हणून माघार घेत आहोत, शिवसेनेबरोबर तडजोड करत आहोत। सपशेल नांगी टाकलेली आहे भाजपनं शिवसेनेसमोर असं म्हणावं लागतंय। निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून सुद्धा काम करणार नाही, आमचं पूर्णपणे समर्थन हे शिवसेनेलाच असेल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आता महापालिकेत आपल्याला पुढे काय नवी समीकरणं पाहायला मिळतील? रचना, महापालिकेमध्ये कसली समीकरणं आली आहेत? आता महापौर हा शिवसेनेचा होणार आहे हे स्पष्ट आहे। शिवसेनेकडे तेवढं संख्याबळ आहे। भाजपनं सपशेल माघार घेतलेली आहे। बातमी ही आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं सरकार वाचवलेलं आहे आणि सरकार वाचवण्यासाठी त्यांना शिवसेनेबरोबर तडजोड करावी लागलेली आहे, सपशेल माघार घ्यावी लागलेली आहे। नाही तर परवापासून जे राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू होणार होतं त्यामध्ये मुख्यमंत्री त्यांचं सरकार हे अडचणीत आलं असतं। कुठल्याही क्षणी विरोधकांचा अविश्वास ठराव हा आला असता आणि तिथं जर का मतदान झालं असतं, शिवसेनेनं काही दगाफटका केला असता तर सरकार अडचणीत येऊ शकलं असतं। म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून, आधीच खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबरोबर तडजोड केली आणि हा निर्णय आज जाहीर केलेला आहे की मुंबईच्या महापौर पदाच्या शर्यतीत भाजप असणार नाही, उमेदवार उभा करणार नाही। तसंच इतर जी महत्त्वाची पदं आहेत त्यामध्ये सुद्धा भाजप उतरणार नाही। एक प्रकारे एकतर्फी समर्थन भाजपनं हे शिवसेनेला दिलेलं आहे। माघार घेतलेली आहे भाजपनी आणि मुख्यमंत्र्यांनी असं सांगावंसं वाटतं। निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी सपशेल माघार घेतलेली आहे। आपल्यासोबत अनिल परब सुद्धा आहेत, आपण त्यांना सुद्धा प्रश्न विचारू शकता। अनिल परब, जे तुमच्या मनात होतं, जे तुम्हाला अपेक्षित होतं तेच मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला समर्थन देऊ केलेलं आहे। आता मुंबई महापालिकेवरचा भगवा उतरणार नाही, महापौर हा शिवसेनेचाच बनणार आहे हेही स्पष्ट झालंय। मी सुरुवातीपासून आपल्याला सांगत होतो, आपल्याकडे येऊन पण मी आपल्याला सांगितलं होतं की मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचाच होईल हे मी सुरुवातीपासून आत्मविश्वासाने सांगत होतो आणि तसंच झालंय। मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल। पण काय तडजोडी झाल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये? नाही, भाजप आणि शिवसेनेमध्ये भाजपाने काय निर्णय घेतला आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि त्याच्या बाबतीत मी बोलणं उचित ठरणार नाही। भाजपाने जो निर्णय घेतलाय त्याच्या बाबतीत त्यांचाच पक्ष त्याच्या बाबतीमध्ये सांगू शकतो। मी फक्त शिवसेनेच्या बाबतीत सांगू शकतो की आमचं पुरेसं संख्याबळ होतं आणि ज्या आधारावरती आम्ही मुंबईचा महापौर करणार होतो हे सुरुवातीपासून मी आपल्याला सांगतच होतो। मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही ना सत्तेत मुंबई महापालिकेत राहू ना विरोधी बाकावरती बसू, पण आमचे नगरसेवक भाजपचे हे पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील। याचा अर्थ काय काढायचा? त्यांना शुभेच्छा। पण सरकार वाचवण्यासाठी भाजपनं आणि मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबरोबर तडजोड केली अशी बॉटम लाईन निघते।
नाही, या बाबतीत आम्ही खरंच काही बोलू शकणार नाही, कारण प्रत्येक पक्षाचा निर्णय हा पक्षाचा प्रमुख घेत असतो. आमच्या पक्षाचा निर्णय आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे घेतात आणि त्यांनी हा निर्णय घेतला होता की या मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच महापौर होईल आणि त्याप्रमाणे तो होणार आहे. अनिल परब, शेवटचा प्रश्न विचारतो. परवापासून म्हणजे सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडनं समजा जर का अविश्वास ठराव आला असता आणि तिथं मतदानाची परिस्थिती निर्माण झाली असती, सरकार अडचणीत आलं असतं, खबरदारीचा उपाय म्हणून आज भाजपनं शिवसेनेला पाठिंबा देऊन आपलं सरकार वाचवलं असं वाटत नाही का? नाही, यावरती मी काहीच भाष्य करू शकणार नाही, कारण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत आणि मी जर-तरच्या गोष्टींवरती आता काही बोलणं यापेक्षा वस्तुस्थिती आजची काय आहे त्याच्यावर बोलणं मी जास्त पसंत करीन. आणि आत्ताची वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेनेचा महापौर होईल. हो, शिवसेनेचा महापौर हा मुंबईत होणार आहे. मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा हा खाली उतरणार नाही, अधिकाधिक तो उंच जाणार आहे. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. पण बॉटम लाईन इज, हेडलाईन इज की मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ केलेला आहे. परवा म्हणजे सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं जे बजेट अधिवेशन सुरू होणार आहे तिथं सरकारची अडचण होऊ नये, त्या ठिकाणी एखादा ठराव विरोधकांकडनं अविश्वास ठरावासारखा आला, तिथं भाजपची गोची होऊ नये, सरकार अडचणीत येऊ नये म्हणून त्याआधीच आज मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार वाचवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवसेनेबरोबर भाजपनं तडजोड केलेली आहे.